नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मयूर सोनवणे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आपण सामान्य विज्ञानाचे जेवढे पण सरळ सेवा परीक्षा आहे, मग त्याच्यामध्ये शिक्षक भरती म्हणजे आता आगामी होणारी टेटची एग्जाम, रेल्वेची परीक्षा, तलाठी भरती आणि पोलीस भरती याला विचारण्यात येणारं आपलं सामान्य विज्ञान हे तुम्हाला मी एकत्रितरित्या डेली 4 ते 5 या कालावधीमध्ये प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहे। तर प्रश्न मी एक्झामला आलेले पण घेणार आहे आणि एक्झामला येऊ शकणारे प्रश्न असे पण मी याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे। प्रश्न एक्सप्लेन करताना फक्त उत्तर सांगणे असं नसून इतर उत्तर का नाही त्याचं विश्लेषण हे विश्लेषणात्मक लेक्चर आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञानाला कसं अप्रोच करायचं आहे तुम्हाला याच्याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे। डेली आपले हे लेक्चर होईल, जास्त रटाळवाणी लेक्चर नसणारे, आपलं टू द पॉइंट सेशन असेल, येते लक्षात। आणि त्याच्यामुळे आता आपण वेळ न वाया घालवता आपला पहिला प्रश्न आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय बघा की मानवाच्या पर्यावरणावरील प्रभावामुळे हे होऊ शकते। आता मानव, बरोबर आहे की नाही? तर मानव, तुमच्या लक्षात येईल की इंडस्ट्रियलायझेशनमुळे पोल्युशन ही एक मोठी समस्या आहे। तर काय होऊ शकतं? वायू प्रदूषण मानवच करू शकतो, ध्वनी प्रदूषण पण मानव करू शकतो, गर्दी पॉप्युलेशन मानवामुळेच आहे, म्हणून वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर येऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आपल्यासमोर हा राहिला की फळांमध्ये खालीलपैकी काय असतं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे। तसा हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे हा आपल्याला न्यूट्रिशन वरती विचारलाय। कशावरती विचारलाय? न्यूट्रिशन। बरं विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिशनला ना आपण पोषण असं देखील म्हणतो बरं का। आणि आपण जे पदार्थ खातो त्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूट्रियंट्स म्हणतो, याला आपण पोषक द्रव्ये असं म्हणतो। म्हणजे आपण जे काही अन्न पदार्थ खातो ती पोषक द्रव्ये आहे। मग आता फळांमध्ये काय असा प्रश्न विचारलाय बघा, शर्करा आहे का फळांमध्ये? कार्बोहायड्रेट आणि खनिजे आहे का? जीवनसत्व आहे का? तर काय आहे असं विचारलेलं आहे। आता आपण थोडं सविस्तर बद्दल माहिती घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, पोषण म्हणजे पोषक तत्वे प्राप्त करण्याची पद्धत असते, बरोबर आहे की नाही? मग काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी असतात, बरोबर आहे की नाही? काही कार्निवोरस आहेत, म्हणजे मांसाहारी म्हणजेच कार्निवोरस, काही ओमनिवोरस आहे म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाऊ शकतात, जसं की मानव ओमनिवोरस आहे। काही स्कॅव्हेंजर्स आहे जे मृत प्राण्यांवर जगतात, त्यांना मृतोपजीवी म्हणतो आपण। म्हणजे अशा पद्धतीने पोषणाचे काही प्रकार आहे, येते लक्षात। आणि ह्यामध्ये आपण जी पदार्थ खातो ती पोषक द्रव्ये आहे। मग आपल्या मानवाचा जर आपण विचार केला तर आपल्याला जी पोषक द्रव्ये लागतात याची 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा महापोषक द्रव्ये लागतात। आता महापोषक द्रव्यालाच आपण इंग्लिशमध्ये मॅक्रो न्यूट्रियंट्स असं म्हणतो, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती। आता आपण आपल्या आहारामध्ये सर्वात जास्त पदार्थ कोणते खातो त्यालाच आपण महापोषक द्रव्ये म्हणायचं। काय काय खातो आपण? विद्यार्थी मित्रांनो, आपण खातो पोळी, आपण खातो भात, बरोबर आहे की नाही? ह्या आपल्या आहारामध्ये। त्याच्यानंतर डाळ आहे, बरोबर आहे, किंवा दूध, तूप इत्यादी घटक आपण खातो। म्हणजे आपल्यामध्ये जी काही महापोषक द्रव्ये असतात ही 3 प्रकारची आहेत। त्यातला पहिला प्रकार नंबर लागेल तो आहे कर्बोदक, बरोबर आहे। कर्बोदकांना आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स म्हणतो, हे लक्षात ठेवायला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो। चपाती, पोळी याच्यामध्ये कर्बोदके असतात, यांचं काम ऊर्जा देणे असतं, हे तुमच्या लक्षात येईल। याच्यातला दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण असं नाव देतो प्रथिन। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची झीज भरून निघण्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते, त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो। आणि तिसरा घटक आपल्याला लागत असतो तो म्हणजे स्निग्ध पदार्थ। काय लागतो आपल्याला? स्निग्ध पदार्थ। बरं, या स्निग्ध पदार्थांना आपण फॅट्स म्हणतो बरं का, हे तुमच्या लक्षात येईल। ओके, ही झाली महापोषक द्रव्ये। यांना आपण महापोषक द्रव्ये का म्हणतो? कारण की हे आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे। अगदी त्याप्रमाणे महापोषक द्रव्यानंतर तुमच्या विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात येईल आपल्याला आहारामध्ये काही प्रमुख लघु पोषक द्रव्ये पाहिजे असतात।
लघु पोषक द्रव्य जी कमी प्रमाणात आहे पण पाहिजे जरूर, याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. हे आपल्याला कमी प्रमाणात लागतात पण पाहिजे जरूर. जसं की तुमच्या असं लक्षात येईल की फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने असे काही रसायन शोधले जे आपल्याला खूप गरजेचे आहेत. त्यालाच आपण मित्रांनो जीवनसत्वे म्हणतो. जीवनसत्वालाच इंग्लिशमध्ये व्हिटॅमिन्स म्हणतो किंवा याला आपण व्हायटल अमाइन्स देखील म्हणतो. जीवनसत्व आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पालेभाज्या, फळे, बरोबर आहे, दूध यांच्यातून आपल्याला प्राप्त होत असतात. जीवनसत्व आपल्याला खूप आवश्यक असतात. मग परत ह्या जीवनसत्वांमध्ये परत दोन प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. काही जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो हे स्निग्ध पदार्थ जे असतात ना, तुम्ही म्हणणार सर स्निग्ध पदार्थाचा काय संबंध? जे फॅटी ऍसिड असतं किंवा जे फॅट्स असतं याच्याच मध्ये ते विरघळतात. म्हणजे तुम्ही जर फॅट्स खाल्ले, स्निग्ध पदार्थ खाल्ले तरच तुम्ही काही जीवनसत्वांचा उपभोग घेऊ शकतात. जसे की जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई, जीवनसत्व के. हे सर्व जीवनसत्वांबद्दल डिटेलमध्ये मी माझ्या सायन्सच्या कोर्समध्ये लेक्चर्स अपडेटेड केलेले आहेत. विज्ञानचा संपूर्ण संकल्पनात्मक कोर्स बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील टाकलेली आहे. परंतु तुर्तास हे सर्व मोफत तुम्हाला मी मार्गदर्शन आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. मित्रांनो याच्यातला दुसरा क्रमांक काय आहे? याच्यातला दुसरा क्रमांक आहे जे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व असतात. तर पाण्यामध्ये कोणते कोणते जीवनसत्व विरघळतात? तर पाण्यामध्ये ब हे जीवनसत्व विरघळतं, पाण्यामध्ये क हे जीवनसत्व विरघळतं, ब ला बी कॉम्प्लेक्स म्हणतो, व्हिटॅमिन सी म्हणतो. हे सगळे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे, हे तुमच्या लक्षात आहे. येते लक्षात? तर ही झाली जीवनसत्व, इथे लक्षात. त्यासोबतच आपल्याला काही महत्वाची क्षार पण लागत असतात, याला आपण मिनरल्स म्हणतो. मिनरल्स म्हणजे क्षार म्हणजे धातू. काय काय पाहिजे? कॅल्शियम Ca, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे मॅग्नेशियम. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे, पोटॅशियम पाहिजे, फॉस्फरस पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियम पाहिजे, क्लोरीन पाहिजे. हे सगळे महत्वाचे मिनरल आपल्या बॉडीला आवश्यक असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूया, ठीक आहे. आपला हा प्रश्न बघून घ्या की फळांमध्ये काय असतं. आता जर समजा आता फळामध्ये पण अलग अलग प्रकार आहे. जर समजा उदाहरणार्थ तुम्ही केळीचं एक्झाम्पल घेतलं तर केळीमध्ये कर्बोदकाचं खूप प्रमाण आहे, प्लस केळीमध्ये पोटॅशियमचं पण प्रमाण आहे. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो आंबा घेतला तर आंबामध्ये व्हिटॅमिन ए, ज्याला की आपण रेटिनॉल म्हणतो, जे डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे, याची खूप आवश्यकता असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की फळांमध्ये कर्बोदक आहे. मित्रांनो कर्बोदकालाच आपण शर्करा देखील म्हणतो. तसं कर्बोदकांचे पण 3 प्रकार पडतात, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड. मी तुम्हाला एवढे एकसाथ बंबार्डिंग नाही करणार आहे. संकल्पनात्मक कोर्समध्ये मी आपले सगळं परीक्षण ते ऍप्लिकेशन मध्ये घेतलेलं आहे. शर्करा जे आहे यालाच आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. कार्बोहायड्रेट्स खनिजे आहेत, त्याच्यानंतर जीवनसत्वे आहे. तर वरीलपैकी सर्व म्हणजे फळांमध्ये हे वरीलपैकी सर्व घटक येतात. हे झालं विश्लेषण. समजून सांगताना नक्कीच मला या ठिकाणी 5-6 मिनिटं लागली असेल, परंतु एकदा समजून घेतल्यानंतर तुम्ही याचं उत्तर 10 सेकंदाच्या आत सोडू शकता. पण त्यासाठी मेहनत लागते. आपला पेपर तर बघा ना विद्यार्थी मित्रांनो. समजा तर मी MPSCचा जर विचार केला, PSIचा पेपर 1 घंट्याचा असतो. पेपर ते 1च घंट्याचा आहे, पण ते 1 घंट्याच्या पेपर मधील जे काही प्रश्न आहे ते उत्तर बरोबर येण्यासाठी मुलांना 2-2, 3-3 वर्ष लागतात अभ्यास करण्यासाठी. हे लक्षात घ्या. संकल्पना क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॉपर डायरेक्शन मध्ये विज्ञानाच्या अभ्यासासाठी मग तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल, पोलीस भरती तयार करत असाल, तलाठी भरती असेल, आपली रेल्वेची भरती असेल, हे संपूर्ण सिरीजच आपण यासाठी सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी कशाला एक समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे? तसं जर पाहिलं तर हा प्रश्न आता रसायनशास्त्राचा आहे. कसला प्रश्न आहे हा? रसायनशास्त्राचा. पण इथं दिलेले आहे हायड्रोजन, क्लोरीन, ड्यूटेरियम आणि फ्लोरीन. आता विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात द्या. रसायनशास्त्रामधील अगदी पहिलाच धडा आहे, त्याचं नाव आहे अणूची संरचना. याला आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय आहे? कोणत्या पण अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन आहे. बरं, या केंद्रकाच्या अवतीभोवती मित्रांनो इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स प्रदक्षिणा घालत असतात. बरं, असं आहे की कोणत्या पण अणूचा अणुअंक
आता अणुअंक काय, याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. तुम्हाला आठवत असेल जे थॉमसन म्हटला होता, कोणत्याही अणूमध्ये धन प्रभार पण आहे, ऋण प्रभार पण आहे. म्हणजे कोणत्या पण अणूमध्ये प्रभारित कण आहे. पण जे थॉमसन म्हटला होता, जरी धनप्रभार ऋणप्रभार अणूमध्ये असला तरी देखील अणू हा उदासीन आहे, अणू हा न्यूट्रल आहे. ते म्हणणार तर हे काय भांगड झाली सर, आम्हाला जर नीट समजून सांगा. ऍक्च्युली जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या आहे. आणि त्या कारणामुळे कोणत्या पण अणूवरती एकूण प्रभार 0 असतो. म्हणून अणू जो असतो, अणू हा उदासीन असतो. याचं कारण काय आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे आणि त्यालाच आपण अणुअंक म्हणतो. याच्याच आधारावर आधुनिक आवर्त सारणी आहे जी हेनरी मोसलेने सांगितले आहे की नाही. सर आम्हाला थोडं अवघड चाललं, थोडं अजून सोपं सांगा. सोपं तर नक्कीच सांगतोय, पण नक्कीच विज्ञान हा विषय जो आहे हा नुसता मिठं बोलून करण्याचा विषय नाहीये. याच्यामध्ये संकल्पना क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी टाइम द्यावाच लागतो, इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. मी सजेस्ट करेल तुम्हाला, बरं मी तुम्हाला बुक लिस्ट अशी सजेस्ट करेल की तुम्ही NCERT वापरा आणि तुम्ही स्टेट बोर्ड वापरा. NCERT मध्ये जवळपास तुम्हाला 7 बुक करायचे आहेत. स्टेट बुक मध्ये 6 बुक, म्हणजे असे टोटल किती बुक झाले, 13 पुस्तकं झाले. सर आम्हाला एकच पुस्तक सांगा, असं नाही होत. एकाच पुस्तकातनं जर सगळं आलं असतं, सगळेच अधिकारी झाले असते, सगळ्यांना जॉब भेटला असता. विज्ञानचं असं कोणतंच परिपूर्ण पुस्तक मार्केटमध्ये नाहीये. बरं मी पण लेखक आहे, माझं पण पुस्तक येणार आहे, पण माझं पुस्तक आल्यानंतर पण मी हेच म्हणेल की माझ्या पुस्तकासोबत NCERTचा पण अभ्यास करा आणि माझ्या पुस्तकासोबत स्टेट बोर्डचा पण अभ्यास करा. पण विचार करा, जर तुम्हाला हे सगळा कंटेंट फक्त व्हिडिओमध्ये भेटला तर असंच NCERT आणि स्टेट बुक सगळ्यांनी एकत्रित करून मी विज्ञानाचा कोर्स तयार केलाय. फक्त व्हिडिओ बघायचा माय डिअर फ्रेंड्स आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात. विज्ञान सोपं वाटायला लागेल तुम्हाला. मी टू द पॉइंट येतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, पण प्रश्नामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. मित्रांनो असं कुठेच उल्लेख नाहीये की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन एक सिमिलर आहे, असा कुठेही उल्लेख नाहीये. उलट न्यूट्रॉन हे प्रोटॉनला धरून ठेवण्यासाठी काम करतात. त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो त्यालाच न्यूक्लिअर फोर्स म्हणतो आपण. मग आता जर सपोज तुम्ही हायड्रोजनचा विचार केला, माय डिअर फ्रेंड, हायड्रोजन हा असा एकमेव एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनच नाहीये, पण प्रोटॉनची संख्या 1 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. मेंडेलिव्हने तर म्हटलं होतं की हायड्रोजन हा एलिमेंटच नाहीये. मग मेंडेलिव्ह याने काय केलं की आधुनिकतेच्या सारणीमध्ये, मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये हायड्रोजनला जागा दिली नाही. मग पुढे आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला जागा दिली, ते पण पहिली, ते पण स्वतंत्र. आणि मुळात हायड्रोजन पासूनच इतर सगळे एलिमेंट बनलेले 118 एलिमेंट आहे. हे सगळे एलिमेंट मध्ये एवढी ताकद आहे, हे सगळे एलिमेंट एकत्र आणले तर पूर्ण ब्रह्मांड नवीन तयार करू शकतो आपण. हायड्रोजनकडे न्यूट्रॉनच नाही. क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीन मध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन सेम नाही, फ्लोरीन मध्ये पण नाहीये. पण एक महत्वाची कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. रेल्वे भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती, सर्वांनी ऐकून घ्या. मी ती महत्वाची कन्सेप्ट सांगणार आहे. याला आपण म्हणतो आयझोटोप्स. आयझोटोप्स, आयझो म्हणजे सारखं, टोप्स म्हणजे ठिकाण. आयझो म्हणजे सम म्हणजे सारखे आणि स्थान समस्थानिकी, यांना आपण समस्थानिके म्हणतो. मित्रांनो बायोलॉजी विषय जो आहे ना, शिकवायला खूप सोपा आहे. नुसतं बडबड करून झालं. मुळात थोडेसे अवघड प्रश्न केमिस्ट्री फिजिक्सचे येतात, नक्कीच येतात. बरं जण केमिस्ट्री आणि फिजिक्स अवघडच येतं. मी मुळात ह्या 2 विषयांना फोकस करतो. बायोलॉजी जे आहे ना हे होऊन जातं, ठीक आहे, येते लक्षात, सगळं आहे पुस्तकात जे आहे. आता व्हिटॅमिन अचं नाव रेटिनॉल आहे तर रेटिनॉलच असणार आहे, ते काही बदलणार नाही. पण इथं मूलद्रव्यांची संज्ञा बदलू शकते. आता सध्या रिसेंटली ऑग्नेशियम OG 118 नामकरण झालंय 2017 मध्ये. हे डायनामिक सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, येते लक्षात. आयझोटोप्स किंवा समस्थानिके हे समजण्यासाठी तुम्हाला झेड आणि ए माहित पाहिजे. आता झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, एक तर प्रोटॉन किंवा एक तर इलेक्ट्रॉन. आणि ए म्हणजे अणुवस्तुमानांक. केंद्रकात कोण कोण आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता आयझोटोप जे आहे
यांचा अणुअंक कसा आहे, यांचा अणुअंक सारखा आहे आणि यांचा अणुवस्तुमानांक मात्र विद्यार्थी मित्रांनो भिन्न आहे. आता मी उदाहरणार्थ हायड्रोजनची चर्चा करतो. हायड्रोजनला वरती ए लिहितो, खाली झेड लिहितो. ए म्हणजे अणुवस्तुमानांक, झेड म्हणजे अणुअंक. आपल्या हायड्रोजनला 3 समस्थानिक आहे. प्रत्येकाचा जो काही अणुवस्तुमानांक आहे तो भिन्न आहे, पण अणुअंक जो आहे बघा लक्षात द्या, अणुअंक 1, अणुअंक 1, अणुअंक 1, सगळ्यांचा अणुअंक झाला सारखा, परंतु अणुवस्तुमानांक एकाचं 1 आहे. याला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोटियम असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? प्रोटियम. ज्याचं एकाचं 2 आहे, या 2ला आपण ड्यूटेरियम म्हणतो. आता तुम्ही म्हणणार सर ड्यूटेरियमचा वापर कुठे करतात? ॲटॉमिक बॉम्ब, ॲटॉमिक न्यूक्लिअर संयंत्रामध्ये हेवी वॉटर म्हणजेच ड्यूटेरियम आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तारापूरला अप्सरा नावाची अणुभट्टी तयार केली होती. त्याच्यामधले महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते होमी जहांगीर भाभा. आपल्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे ते प्रमुख होते. पहिले ते टाटा इन्स्टिट्यूट याच्यात मदतीने त्यांनी फंड रेज केले होते. नंतर भारताने स्वतःचीच एक ॲटॉमिक डिपार्टमेंट तयार केलं होतं. कधी त्याची हिस्ट्री मी सांगेन. तसं होमी जहांगीर भाभा यांचा जो ॲक्सिडेंट झाला प्लेन क्रॅश होऊन, असं देखील म्हणतात. CIA त्याच्यामध्ये हात होता. असे बरेच यूट्यूबवर तुम्हाला त्याचे व्हिडिओज देखील बघायला मिळेल. असो, पण भारत काही थांबला नाही. 1974 मध्ये ॲटॉमिक टेस्ट घेतली. 1998 दोन्ही वेळेस बुद्ध पौर्णिमा होती. भारताने संदेश दिला की आम्ही शांततेसाठी ॲटॉमिक बॉम्बची टेस्ट घेतो. ही एक प्रकारची डिप्लोमेसी विद्यार्थी मित्रांनो. तिसरा याच्यामध्ये ट्रिटियम. आता इथं गंमत बघा, जो ड्यूटेरियम दिसतोय तुम्हाला, ड्यूटेरियम याच्यामध्ये न्यूट्रॉन 1 आहे, प्रोटॉन 1 आहे आणि इलेक्ट्रॉन 1 आहे. मग ड्यूटेरियम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या सारखी आहे. येते लक्षात बघा. म्हणजे एक प्रश्न सांगण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं लागली. विचार करा. संकल्पना, मी संकल्पनाला खूप महत्त्व देतो. मी एखादी संकल्पनामध्ये 10 मिनिटाची असो, 15 मिनिटाची असो, 20 मिनिटाची असो, 30 मिनिटं असो, संकल्पनानुसार मी माझे लेक्चर्स कोर्सेसमध्ये ॲड केलेले आहेत. प्रश्नाकडे वळूया मग विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न तुमच्या समोर, ड्यूटेरियम इज अवर करेक्ट आन्सर. ड्यूटेरियम काय? मग ड्यूटेरियम हे आयझोटोप आहे, समस्थानिक आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये ड्यूटेरियम असेल आणि हायड्रोजन आहे, दोघांचं स्थान एकच आहे, कारण दोघांचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न आहे. ड्यूटेरियमचा वापर कुठे करतात? ड्यूटेरियमचा वापर ॲटॉमिक जे काही न्यूक्लिअर आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये करतात. का बरं करतात सर न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये? आम्हाला सांगा बरं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की न्यूक्लिअर बॉम्ब आणि न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये एक फरक आहे. न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये अनियंत्रित ती चेन रिॲक्शन होते, पण न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो त्या ठिकाणी मात्र आपल्याला ती न्यूक्लिअर रिॲक्शन नियंत्रित ठेवावं लागते. नाहीतर न्यूक्लिअर रिॲक्टर न्यूक्लिअर बॉम्ब होऊन जाईल. आणि ती न्यूक्लिअर रिॲक्शन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला हेवी वॉटर ड्यूटेरियमची आवश्यकता असते. आहे की नाही इंटरेस्टिंग? सर आम्ही ते कधी ऐकलं नव्हतं. ऐका मग आता. येते लक्षात? अभ्यासाची लेवल वाढा, वाचनाची सवय लावा. तेच 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 रटाळवाना अभ्यास करत नका जाऊ. तुम्हाला जर यश प्राप्त होत नसेल तर अभ्यासाची मेथड जरा चेंज करा, वाचनाची गती वाढवा. हे गणित आणि बुद्धिमत्ते सारखं नाही की तेच तेच गणित सोडवायचे. इथे GK आहे. इथे लक्षात, या ठिकाणी कन्सेप्ट ओरिएंटेड आपल्याला जावं लागतं. वळायचं मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सांगा सर मग आम्हाला, खालीलपैकी काय परोपजीवी श्रेणीमध्ये येत नाही? परोपजीवी. आता परोपजीवी काय असतं? परोपजीवी म्हणजे काय? जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्याला आपण काय म्हणतो? त्यांच्यामध्ये पचन संस्था नसते. मग उदाहरणार्थ याच्यामध्ये पॅरासाइट येतात. येते लक्षात? इवन दो आपण पण परोपजीवी आहे, म्हणजे आपण अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग खालीलपैकी परोपजीवी श्रेणीत येत नाही. शाकाहारी येतात का? म्हणजे या ठिकाणी त्यांनी विचारले परोपजीवी श्रेणीत येत नाही. नाही विचारल्यावर का हे नाही, हा नाही हा शब्द लयच गोंधळ घालतो. आता बघा, शाकाहारी परोपजीवी, मांसाहारी परोपजीवी, सर्व भक्षक परोपजीवी, हे तिन्ही पण परोपजीवी आहे. हे तिन्ही पण परोपजीवी आहे, विचारलं नाहीये. आणि म्हणूनच
यापैकी नाही असं उत्तर येईल. म्हणून हे जे नाहीवालं असतं ना, एक्झामला गेल्यानंतर आपण ते वाचतच नाही. मग घरी आल्यानंतर आपल्याला कळतं अरे त्याने नाही विचारलं तर मग घ्या आता डोक्याला हात मारून घ्या. म्हणून प्रश्न नीट वाचणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. चलबिचलपणा आजकाल मुलांमध्ये पाहतो मी, खूप चलबिचलपणा आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती खूप सारे गुरु तयार झालेले आहेत. आता मला वैयक्तिक 2014 पासून मी टीच करतोय विज्ञान, तरी मी असं म्हणतो आय एम नॉट अ परफेक्ट पर्सन. डेली वाचन वगैरे करूनच हे लेक्चर तुमच्या समोर ठेवता येतात. आणि माझा फुल प्रयत्न असतो की अचूक ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, माफक दर्जामध्ये हे कोर्सेस तुमच्यापर्यंत देणे. पण यूट्यूबवर तर असंख्य स्वयंघोषित गुरुजी येतात. कोणते याचे व्हिडिओ, कोणाचे त्याचे व्हिडिओ. अरे तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे ना, तुम्ही एकच गुरु पकडा. 4-4 वेळेस जर गुरु चेंज केली अवघड आहे विद्यार्थी मित्रांनो. तसं पाहिलं तर विदाऊट क्लास पण बरेच मुलं पास होतात. पण काय माहिती आहे का, प्रत्येकाची एक मेथड अलग अलग असते अभ्यासाची. ती एकच मेथड पकडून अभ्यास केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आता आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आजचा हा शेवटचा प्रश्न घेऊ आपण, कारण की मला पण आता इतर दुसरे पण लेक्चर्स आहेत. मग उद्या परत तुम्हाला भेटायला येणारच आहे. पोलीस भरतीवाली मुलं हे विज्ञान वगैरे थोडं याला रिलॅक्स घेऊ नका, याच्यावर लक्षपूर्वक लक्ष द्या. त्याच्यानंतर शिक्षक भरतीवाले, त्याच्यानंतर तलाठी भरती, इथे लक्षात कन्सेप्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड जायचं आहे आपल्याला. खालीलपैकी प्राणी मांसाहारी प्राण्याचे उदाहरण आहे. कोणता प्राणी मांसाहारी प्राण्याचे उदाहरण आहे? मांसाहारी प्राणी म्हणजे कोण आहे हो? कार्निवोरस. मांसाहारी प्राण्याचे जे काही आतडे आहेत हे आतडे लहान असतात. तर सिंह हा मांसाहारी, गाय शाकाहारी, कोंबडी शाकाहारी, शेळी शाकाहारी. सिंह आहे आपलं करेक्ट आन्सर. एकदम सोपा प्रश्न होता, एकदम सोपा प्रश्न. त्याच्यामुळे मी आणखीन एक प्रश्न घेईल तुमच्या समोर. आता ही मला बायोलॉजीचे प्रश्न खूप सोपे वाटतात, पण मजा येते मला केमिस्ट्री फिजिक्सचे प्रश्न सांगायला, कारण की ते एका शब्दात सांगता येत नाही. आणि तुम्हाला विज्ञानाच्या मास्तरला जर जज करायचं असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बघा त्याचं. बायो तर कोणी पण उठून शिकू शकतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची तीव्रता सर्वात अधिक असते. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाबद्दल आपल्याला न्यूटन साहेबांनी सांगितलं. न्यूटन साहेब बसले होते ॲपलच्या झाडाखाली, डोक्यावरती ॲपल पडलं असं म्हणतात. मग त्यांनी विचार केला, अरे ॲपल खालीच का पडलं, ते ॲपल वरती का नाही गेलं? नाही गेलं, ते ॲपलला खालीच येत होतं असं त्याचं उत्तर नाही आहे. पण त्याच्या घटनेच्या जवळपास 30-35 वर्षानंतर या न्यूटन साहेबांनी साधारणपणे 1665 दरम्यान एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं प्रिन्सिपिया ऑफ मॅथमॅटिशिया. आणि यामध्ये साहेबांनी 4 नियम लिहून ठेवले. एक नियम लिहिला होता सगळ्यात फेमस, तो नियम होता ग्रॅव्हिटेशनचा. बाकीचे 3 नियम ते आपले गतिविषयक आहे. ग्रॅव्हिटेशनचा नियम सांगताना न्यूटन म्हणतो की कोणत्या पण 2 वस्तूंमधील जे काही आकर्षण बल आहे ते त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आहे. बाप सर हळू सांगा, आम्हाला खूप समजत नाहीये. 2 वस्तू घ्या, ह्या 2 वस्तू घेतल्या मी, एकाचं वस्तुमान m1, एकाचं वस्तुमान m2. यांच्यात जो काही बल आहे, हा बल ह्या 2 वस्तूंचा जो काही मी गुणाकार करणार, जेवढं वस्तुमानाचा गुणाकार वाढणार, मास म्हणतो आपण त्याला, मासचं मल्टिप्लिकेशन जेवढं अधिक तेवढं बल पण अधिक. त्यासोबतच याच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. आता तर तुम्ही पृथ्वीच्या केंद्रकात गेलात, ही आपली पृथ्वी, तुम्ही इथून केंद्रकात गेलात मित्रांनो. केंद्रकात पृथ्वीचं वस्तुमान किती असेल? 0. वस्तुमान 0 झालं म्हणून पृथ्वीच्या केंद्रकात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 आहे. आता बघा ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपली पृथ्वी कोणत्या पण वस्तूवरती गुरुत्व बल लावते आणि हे गुरुत्व बल पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने. आणि आपण पृथ्वीच्या केंद्रकात गेलो तर गुरुत्वाकर्षण 0 व्हायला लागलं. येते का लक्षात? आता असं तुम्ही समजा, तुम्ही आता अभ्यास करताय बरोबर, तुम्हाला पद भेटल्यानंतर तुम्ही अभ्यास करणार आहे का? अजिबात नाही सर, आम्ही तर मस्त रिलॅक्स होणार आहे की नाही. अभ्यास काही नका सांगू आता आम्हाला. एकदा एक्झाम पास होऊ द्या, हे सगळे पुस्तक एखाद्या गरीबाला देऊन टाकून मी तर मुक्त होईल असं तुमची इच्छा असेल आहे की नाही? नक्की तसं व्हायला पण पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या केंद्रकात मात्र गुरुत्व त्वरण 0 आहे, कारण की वस्तुमान 0 आहे. ध्रुव. आता आपली पृथ्वी परफेक्ट गोल नाही आहे.
आपली पृथ्वी ध्रुवाकडे जरा चपलेली आहे, लक्षात घ्या. आणि ध्रुवाकडे चपलेली म्हणजे एकदम अशी प्लॅटर्न नाही आहे, पण काही 50-60 किलोमीटरचा डिफरन्स आहे. त्यामुळे ध्रुवावरती अंतर कमी आहे. अंतर कमी असेल तर गुरुत्वबळ जास्त असेल, विषुववृत्तावरती गुरुत्वबळ कमी असेल. यापैकी उत्तर येणार नाही, तर ध्रुव हे आपलं करेक्ट आन्सर आहे. असंच एकदा MPSCने प्रश्न विचारला होता की एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त कुठे असेल, विषुववृत्तावर असेल का ध्रुवावर असेल, तर ध्रुवावर असेल. कारण ध्रुवावर जे पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर आहे ते कमी आहे, आणि ते कमी असल्यामुळे गुरुत्वबळ जास्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंचावर जाणार तसं गुरुत्वबळ आणखीन कमी कमी होत जाणार. सर्वात जास्त गुरुत्वबळ पृष्ठभागावर, त्यातलं त्यात ध्रुवावरती आहे. केंद्रकात 0, विषुववृत्तावर ध्रुवापेक्षा कमी आहे. हे तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? मग आता ही संकल्पना क्लिअर असेल तरच तुम्हाला जमेल. इथं रट्टा मारता येत नाही. आणि भौतिकशास्त्र केमिस्ट्रीच्या प्रश्नांना हलक्यात घेऊ नका. येते लक्षात? हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमचं वेळ न वाया घालवता या ठिकाणी थांबतो. मग आहे की नाही? तुम्हाला जर हे लेक्चर्स वगैरे आवडले तर जरा लाईक बिक करत चला, सबस्क्राईब करून घेत चला. कोर्सेस घ्यायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याला पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. असं एकत्रित आपण हा कोर्सेस चालू केलेला आहे. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या लेक्चरला.